देवा, वाचले बाबा. कोणाचा फोन असेल? मी पण ना. कोणाचा फोन आहे? कॅशचा फोन. दार बंद करते. हॅलो वहिनी, तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं हे लक्षात आहे ना? हो माहिती आहे. नाही, तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा फोन केलाय मी. त्यांनी असं सांगितलं होतं की कुठल्याही गरम लिक्विडमध्ये ती पावडर मिक्स करायची. म्हणजे समजा तुम्ही उद्या गायत्रीजींसाठी चहा घेऊन गेलात तर त्यांच्या चहामध्ये ती पावडर मिक्स करायची आहे. म्हणजे त्यानंतर गायत्रीजींचा आवाज आपोआप बंद. फिनिश. मी काय म्हणते कॅश, तू ना खूप हुशार आणि धीट आहेस. हे काय मला तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. तर जर हे काम तूच केलं असतंस ना तर बरं झालं असतं. वहिनी, खरं म्हणजे मी हे काम केलं असतं, पण त्याचं काय आहे ना, आत्तापर्यंत मी त्यांच्यासाठी कधी चहा वगैरे घेऊन गेले नव्हते. त्यामुळे मी चहा घेऊन जाईल तर संशय येईल. आणि तुम्ही कसं अधूनमधून त्यांना चहा देतच असता ना, त्यामुळे तुमच्यावरती संशय येणार नाही. असं म्हणतेस? ठीक आहे, तर मग मी प्रयत्न करून बघते. ठीक आहे वहिनी, ऑल द बेस्ट. थँक्यू. बापरे, ही पुडी कुठेतरी लपवायला हवी. पण कुठे? नाही, इथे नको. नाही, नको. यांच्या हातात पडली तर? देवा, कुठे लपवू? हा, कपाटात ठेवते. ही पुडी कपाटामध्ये ठेवली तर आहे, पण यांच्या हाती लागली तर? म्हणजे जर यांनी ती पुडी उघडून पाहिली आणि त्या पुडीत काय आहे हे जर त्यांना कळलं. मी पण काय वेड्यासारखा विचार करते. समजा ती पुडी यांना सापडली तर काय फरक पडणार आहे? त्यात कुठलं औषध आहे हे थोडीच त्यांना कळणार आहे. पण मी काय म्हणते, ह्यांच्या हाती पुडी लागणार नाही अशाच ठिकाणी मी पुडी ठेवते. देवा, हे असतील. हो हो. काय ग, दार बंद करून काय करतेस? अहो, ते मी काय फोनवर बोलत होते. आमच्या सासूबाईंचा असणार फोन. ठीक देवा. हे काय काय? माझी फाईल इथे कोणी ठेवली? हजारदा सांगितलंय माझ्या गोष्टींना हात लावत जाऊन. ऐकणार नाही ना. चालू दे तुझा फोन. वाचवलंस रे बाबा. ही पुडी लपवून न ठेवण्यापेक्षा आजची रात्र झोप न घेणं हाच एक उत्तम पर्याय आहे. तसंही उद्या सकाळचाच प्रश्न आहे. अभिलाषा. अरे देवा, हे आले वाटतं. अभिलाषा.
अभिलाषा, झोपली? अभिलाषा, आत्ता तर फोनवर बोलत होती आणि आता लगेच इतक्यात कशी काय झोपली? अभिलाषा, फोन कुठे आहे तिचा? बंद आहे. अभिलाषा, अगं मी काय म्हणत होतो, ती तुझ्या आईला तुझी रेसिपी सांगितली ना, मला जरा त्या रेसिपी बद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. फिंगर फ्राईड पाव. खोर असो. मीरा, वहिनी, गुड मॉर्निंग. अगं तू स्वयंपाकघरात काय करते सकाळी सकाळी? चहा करतेय. ऋषीला आज लवकर जायचंय ना, म्हणून तयारी करायची आहे. आणि मी विचार केला की आई सगळ्यात आधी उठून सगळ्यांसाठी चहा बनवतात, मग आज मी त्यांच्या आधी उठून त्यांच्यासाठी चहा बनवणार आहे. कशी आयडिया? छान, व्हेरी गुड. या मीराला पण ना नको त्यावेळी उत्साह दाखवायला जास्तच आवडतं. तर इथून हिला काही वेळेसाठी दुसरीकडे पाठवणं भाग आहे, पण कसं पाठवू तेच कळत नाहीये. देवा, अरे देवा, आत्ता आठवलं. काय झालं? अगं काल मी टेरेसवर वाळवण घातलं होतं, रात्री आणायलाच विसरले बघ. ओ, तर जर रात्री दव पडला असेल ना तर माझ्या वाळवणाचं काही खरं नाही बघ. मीरा, हा, तू आणशील का? हो आणते की. एवढा चहा देते आईंना आणि मग जाते. हं? मी देते ना त्यांना चहा. तू फक्त जाताना त्यांना सांग की चहा तयार आहे. बरं, निघतीयस ना? मी पटकन गेले आणि पटकन आले. या सासूबाई या, मी आता तुमचीच वाट पाहते. एकदा का तुम्ही माझ्या हातचा स्पेशल चहा घेतलात की तुमचं मौन व्रत सुरू झालंच म्हणून समजा. चहा. ऋषी थांब. ऋषी चहा. हा बोल रे. हे अरे नाही, मी निघालोय घरनं. चहा. हो चहा घ्यायचा आहे मला. 1 मिनिट. नाही नाही नाही, अरे काय झालं, मला फक्त घरातनं निघायला 1 5 मिनिट. वहिनी, चहा दे. नाही मला, अहो मी घेतोय 1-2 मिनिट. नाही नाही, अरे मी तुझ्याशीच बोलतोय. काय ऋषी चहा. एक वहिनी, माझा फोन चालू आहे. तू 1-5 मिनिट थांब, मी आलो तिथे पोहोचतो. 1 मिनिट. दादा हा चहा घे बरं, मला उशीर होतोय. हा निघालो मी निघालोय मी. अहो मला दे कप. घे. एक मिनिट. तो कप मला द्या ना. हात तुम्ही घ्या.
अहो एक मिनिट. एक मिनिट थांब. हं? हे 2 कप चहा तू पी. हा जा. मीरा, अगं माझ्यासाठी चहा केलास आणि कुठे गायब झालीस? जा जा त्यांना दे चहा. एकच दे. हा हा, सासूबाई चहा. तू घेतलास? नाही मग घे ना, मी मीरा बरोबर घेईन. नाही नाही नकोय मला चहा. मी चहा सोडलाय. हा, सोडलास तू चहा कधीपासून आणि का? का वजन खूप वाढलंय ना, म्हणून चहा सोडला. अच्छा, चांगली गोष्ट आहे. वा, आण. नाही हा घ्या. नाही हा घ्या. नाही 1 मिनिट. हा घ्या. अभिलाषा, काय चाललंय? चहा देतेस ना मला? घेऊ नक्की? बघ. हा घ्या. सांभाळा, गरम आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घेताय ना चहा? हो, घेते. हा. काशी, तू पण घे ना चहा. नाही, तुम्ही घ्या, मी नंतर घेईन. ठीक आहे. सासूबाई उपमा करताय? मुलांना फार आवडतो हा उपमा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग मीरा. मी आज ठरवलं होतं, आज मी तुमच्या आधी उठून तुमच्यासाठी चहा तयार करेन. थँक्यू. आयता चहा प्यायला खूप बरं वाटतं, पण इतका सुंदर चहा करून तू कुठे गेली होतीस? ते गच्चीत वाळवण तसंच राहिलं होतं, ते आत आणायला गेले होते. आई, तुम्ही काय नाश्ता करणार आहात? नाही, मला आधीच सांगा, म्हणजे मी पूर्वतयारी करते. अगं, तयारी काहीच करायची नाहीये, उपमा करते, त्यामुळे फार काही करायचं नाहीये. आणि तसंही तुझ्या आधी अभिलाषा इथे होती. अरे, आत्ता तर इथे होती, कुठे गेली? वहिनी, हा. काय केलं तुम्ही? अगं, मी खरंच चहात पावडर घातली होती. हो ना? हो. मग त्या गायत्रीजीला अजून काहीच कसं झालं नाही? तर तेच मलाही कळत नाही. एव्हा ना त्या बाईचा आवाज जायला पाहिजे होता.
तर ती आपल्यासमोर उपमे आणि नाश्त्याच्या गोष्टी करायला लागली. ठीक आहे वहिनी, मला एक सांगा, ती पावडर चहाच्या कपातच पडली ना? हो अगं, नाही नाही, म्हणजे कसं माहितीये का, अशी कामं करताना कधी कधी भीतीमुळे ती पावडर कपाच्या बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. नाही म्हणजे असं मला वाटतं. हे बघ, त्याबद्दल तू बोलूच नकोस हं. कारण स्वयंपाक घरात तेव्हा कुणीही नव्हतं, त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच येत नाही ना. असं कसं झालं? मला तर काहीच कळत नाही. मला पण काहीच कळत नाही. काय करावं आता? आता वहिनी, अभिलाषा वहिनी, अभिलाषा वहिनी, लवकर बाहेर या. आई, कॅश वहिनी, कॅश वहिनी, लवकर बाहेर या. बघा ना आईंना कसं तरी होत आहे. काँग्रेस. वहिनी, वहिनी, चला चला. नाही नाही, तू जा, मी नंतर येते. ठीक आहे. अभिलाषा वहिनी, अभिलाषा वहिनी, पटकन खाली. ते बघा ना आईना काय होत आहे. आई, आई काय झालं? हं? उलटी होतीये का? सासूबाई काय होतंय? भीती वाटते वहिनी. बरं एक मिनिट, आपण तिकडे त्यांना बसूया. मी डॉक्टरांना फोन करते. या. काय झालं? हो. त्रास होतोय का? बापरे. वहिनी पटकन डॉक्टरांना फोन करूया. या. आई खूप त्रास होतोय का तुम्हाला? हं? काय होतंय नक्की? तुमच्या घशात काही अडकलंय का? म्हणजे सांगा ना, मला तसं कळेल. काय होतंय? सुजलंय का? खवखवतोय का? एक मिनिट, तुम्हाला घसा दुखतो ना, मी पाणी आणते. हं? बरं तुम्ही जरा बोलण्याचा प्रयत्न करा ना. हा सांगा सांगा सांगा. हो पण थोडा 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 प्रयत्न करा तुम्ही. म्हणजे कसं माहिती, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत. आई आई आई, थोडं पाणी पिऊन बघा, तुम्हाला बरं वाटेल. काही अडकलं असेल तर ते निघून जाईल. काय झालं आई? वहिनी, बहुतेक त्यांना गिळताना पण खूप त्रास होतोय. तुम्ही प्रयत्न करा ना जरा बोलण्याचा. बघा. वहिनी, आपण डॉक्टरांना सांगूयात ना. अगं पण डॉक्टरांना काय सांगणार आपण? त्यांना काय होतं ते मला कळलं तर पाहिजे ना, तर मग आपण तसं डॉक्टरांना सांगू. तुम्ही प्रयत्न करा ना जरा बोलण्याचा. वहिनी, ते बोलू शकत नाहीये, त्यापेक्षा पण डॉक्टरांनाच विचारूयात ना. हो ग, पण त्याआधी तुम्ही बोला ना, काहीतरी प्रयत्न करा ना बोलण्याचा थोडासा. फोन करते. ट्राय करा जरा बोलण्याचा. नाही येते मला कळतंय, पण असं प्रयत्न करा ना जरा बोलण्याचा. हॅलो डॉक्टर, मी मीरा रत्न पारखी बोलते. सासूबाई